नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण सेनापती बापट रोड या ठिकाणी बाल भारती पाठ्यपुस्तक मंडळ येथे बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने आज बेमुदत साखळी उपोषण आंदोलन उपोषण करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर सर्व आंदोलन या ठिकाणी उपस्थित आहेत। नेमके या आंदोलनाची भूमिका काय आहे आणि आंदोलन करण्याचे त्यांच्या मागण्या काय आहेत या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपल्याबरोबर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते नामदेवराव घोरपडे आपल्या सोबत आहेत। भाऊ, आज या ठिकाणी जे आपण आज आंदोलन करताय, साखळी उपोषण करताय, या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आज आपण काय सांगाल, का आपण ही भूमिका आंदोलनाची घेतलेली आज? पाटील साहेबांसंग आम्ही मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी आम्ही बोललेलो आहे। त्यांना विनंती अर्ज सादर केलेले आहेत की आमच्या समाजातील एक अनुसूचित जातीतील वंजारी सुनील वंजारी हे सेवक म्हणून इथं रुजू आहेत। 1962 पासून ते इथं बालभारतीची सेवा करतायत आणि त्यांच्यावर ते जातीय अन्याय होतोय। या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या असता यांना सुनील वंजारी या सेवकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे अशी आम्ही कळकळीची विनंती आम्ही बालभारतीचे संचालक पाटील साहेबांकडे करत आहोत। सुनील वंजारी यांनी अनेक वर्षापासून इथं सेवा करतायत आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जो अन्याय झाला तो वारंवार ते संचालक मंडळाकडे लेखी स्वरूपामध्ये तिथं दाद मागतात, पण त्यांना अजूनपर्यंत दाद मिळाली नाही। ते आज आपल्याकडे बहुउद्देशीय कामगार संघटनेकडे त्यांनी आलेले आहेत आणि बहुउद्देशीय कामगार संघटनेत त्यांनी न्याय मागण्याची गुहार मागितली। तर आम्ही बहुउद्देशीय कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी आज सुनील वंजारी यांच्या बाजूने उभे आहोत आणि आज आपण विनंती करतो संचालक मंडळाला साहेबांना की त्यांच्यावरती जातीय अन्याय करू नये। त्यांची जी सेवक म्हणून जी 60 वर्षाची जी सेवा आहे ती त्यांना मिळावी आणि त्यांना जे तुम्ही 58 वर्षे नियुक्ती करताय म्हणजे सेवानिवृत्त करताय ते तुम्ही थांबवावं आणि त्यांना 60 वर्ष इथली सेवा करू द्यावी ही आमची विनंती आहे। 60 वर्षाची सेवा कंपल्सरी करणं हे नियमामध्ये आहेच, पण 58 वर्षाची सेवा 58 वर्ष त्यांना सर्व्हिस करावं लागते असं त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं आहे, आपल्या पॅम्पलेटवर आपण वाचलेलं आहे। तर ते कसं काय त्यांनी लिहिलेलं ते? सुनील वंजारी यांना वेटीस धरून त्यांच्याकडनं पत्र व्यवहार केला की 15 दिवसात जर तुम्ही सेवानिवृत्तीचं 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही जर दिलं नाही तर आम्ही तुमची आम्ही सेवानिवृत्ती करू असं त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यानंतर सुनील वंजारी यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांना पर्याय नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी तिथं दिलेलं आहे। तर आमची संघटनेची मागणी त्यांनी ती रद्द करावी आणि यांना 60 वर्ष सुनील वंजारी यांची सेवा यांनी पूर्ण करावी। सुनील वंजारी यांच्यावर हा जो दबाव टाकलेला आहे, मग त्यांनी कुठं तक्रार केली नाही का या बाबतीमध्ये अशी? सुनील वंजारी यांनी त्यांचे मायबाप असलेले संचालक मंडळ असेल, संचालक असतील, यांच्याकडे त्यांनी वारंवार लेखी अर्ज केलेले आहेत। त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी अक्षरशः तिथं सर्व आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, त्यांनी सर्व लेखी अर्ज त्यांनी बालभारतीच्याच ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये त्यांनी दिलेले आहेत। संचालक मंडळांनी बालभारतीच्या काही अधिकारी वर्गांनी आमच्या अर्जाची दखल घेतली नाही। आम्हाला लेखी स्वरूपात कळवलं की आम्ही ते करू शकत नाही, तुम्हाला जर जायचं असेल तर न्यायालयामध्ये तुम्ही जावा किंवा कामगार कल्याण आयोग कोर्टामध्ये जावा असं त्यांनी आम्हाला सांगितलं। त्याच्यामुळं आम्ही आमच्या सर्व लक्षात येतं की यांनी कामगार कल्याण नियमावली असेल हे सगळ्या तडजोड करून त्यांनी काय सुनील वंजारीच्या विरोधामध्ये सगळं केलं आहे हे आम्ही वारंवार सांगतोय त्यांना, पण तरी ते काय कसं असतं, आपण त्या सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही। त्याच्यामुळं आम्ही हे साखळी उपोषण आम्ही आज ठेवलेलं आहे। याच्यानंतरची काय भूमिका? याच्यानंतर आम्ही निश्चितच बहुउद्देशीय कामगार संघटना सर्वजण शिक्षण मंडळ सेंट्रल बिल्डिंगला मुख्य ऑफिस आहे त्या शिक्षण मंडळामध्ये, त्यानंतर आम्ही अक्षरशः मंत्रालयावरती आझाद मैदानावरती या सुनील वंजारी यांना न्याय देण्यासाठी आम्ही तिथं भूमिका घेऊन आंदोलन करणार आहोत। आज या ठिकाणी नामदेवजी घोरपडे यांच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन आहे। व्हिडिओ मेकर यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज। क्रांतिपिता लवजू वस्ताद साळवेंचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्य सम्राट लोकशाहीराव भाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। सुनील वंजारीला न्याय मिळालाच पाहिजे, सुनील वंजारीला न्याय मिळालाच पाहिजे।